बोईसर तारापूर जवळील मोतीनगर राहुल नगर सोसायटी येथील रहिवासी इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहे। हे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना देखील मोठा त्रास होत आहे। या विरोधात वारंवार तक्रार करून देखील सांडपाणी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यास इमारतीचा विकासक दुर्लक्ष करीत असल्यामुळे सरकारी यंत्रणेने ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे। बोईसर तारापूर मार्गावरील कुरगाव ग्रामपंचायत हद्दीतील राहुल नगर आणि मोतीनगर परिसरात रहिवासी संकुलाच्या इमारतीमधून बाहेर निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे। 300 सदनिकांच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी न केल्याने हे सांडपाणी मुख्य रस्त्या शेजारील गटारात साचून राहिले। हे सांडपाणी बोईसर तारापूर रस्त्यावरून वाहत असून त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच वाहने घसरून अपघात होऊ शकतात, असे मोतीनगर राहुल नगर सोसायटी कुरगाव ग्रामस्थ यांनी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके तसेच पालघर जिल्हा परिषद विशेष कार्यकारी अधिकारी पोलीस स्टेशन यांना निवेदन देत म्हटले आहे। आमचं जे गटार आउटलेट आहे ते मुख्य रस्त्याला लागून नैसर्गिक नाल्यातून जात होतं। ते गटार संबंधित एक इस्माने मुरुम टाकून बंद केलं। ह्याला 3-4 वर्ष झाली आणि आता काल अचानक एका गावातल्या सिद्धेश म्हणून आणि त्यांच्या काही समर्थकांना घेऊन त्यांनी आमचं मूळ गटार जे आहे त्याच्यावर डायरेक्ट 1-2 हायवा ट्रकचे मुरुम आणून आमचं आउटलेट बंद केलं। त्याच्यामुळे त्या संपूर्ण राहुल नगरच्या रहिवाशांच्या सांडपाण्याची हे बंद झाल्याने लोकांमध्ये आरोग्याविषयी फार चिंता निर्माण झालेली आहे आणि काही रोग प्रसार होऊ शकतो त्याच्यामुळे। आणि त्याच्यामुळे आम्ही हा विषय पोलीस स्टेशनला जाऊन सर्व राहुल नगरचे रहिवाशांनी मांडला। त्यांनी सांगितलं तुम्ही पहिला जिल्हाधिकाऱ्याकडे जा, जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन सीओना भेटा। त्याप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि विषय त्यांच्याकडे मांडलेला आहे। तो मांडताना संबंधित इस्मानी आमच्या सोसायटीच्या प्रेमायसेसमध्ये येऊन त्या JCPने आमची जी आतमधली चेंबर आहे ती सुद्धा तोडलेली आहे आणि त्याच्यावर आमची अशी हरकत आहे का त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याने त्या पद्धतीने SP साहेबांशी बोलून संबंधित इस्मांवर कायदेशीर कारवाई करण्याचं आणि अडवलेलं जे गटार आहे ते इमिजिएट मोकळं करण्याचे आदेश संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त घेऊन काढून टाकण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्हाला आता समाधान आहे आणि त्याप्रमाणे आम्ही संबंधित सर्व SP साहेब, CO साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य निकम साहेब, BDO साहेब ह्या सर्वांना त्याच्या प्रती दिलेल्या आहेत आणि आता ग्रामपंचायतीला एक प्रत देऊन आम्ही पोलीस स्टेशनला कारवाईच्या संदर्भात फिर्याद देण्यासाठी जाणार आहोत। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, बोईसर, पालघर।